नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या कृषीवेद या यूट्यूब चॅनलवरती. बघा शेतकरी मित्रांनो, आज आहे 21 मे 2025 रोजीचे आजचे कांदा बाजार भाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा. चला तर आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया. बघा तर शेतकरी मित्रांनो, कृषी उत्पन्न बाजार समिती खेड चाकणमध्ये एकूण आवक आली 200 क्विंटल. कमीत कमी दर मिळाला 800 रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला 1400 रुपये. सर्वसाधारण दर राहिला 1200 रुपये. पुढील बाजार समिती आहे शिरूरमध्ये एकूण आवक आली 525 क्विंटल. कमीत कमी दर मिळाला 300 रुपये. जास्तीत जास्त दर मिळाला 1250 आणि सर्वसाधारण दर राहिला 800 रुपये. पुढील बाजार समिती आहे पुण्यात एकूण आवक आली 8239 क्विंटल. कमीत कमी दर मिळाला 500 रुपये. जास्तीत जास्त दर मिळाला 1500 रुपये. सर्वसाधारण दर राहिला 1000 रुपये. पुढील बाजार समिती आहे पुणे खडकीत एकूण आवक आली 13 क्विंटल. कमीत कमी दर मिळाला 1000 रुपये. जास्तीत जास्त दर मिळाला 1300 रुपये. सर्वसाधारण दर राहिला 1150 रुपये. पुढील बाजार समिती पुणे पिंपरीमध्ये एकूण आवक आली 12 क्विंटल. कमीत कमी दर मिळाला 700 रुपये. जास्तीत जास्त दर मिळाला 1200 रुपये. सर्वसाधारण दर राहिला 950 रुपये. पुढील बाजार समिती पुणे मांजरीत एकूण आवक आली 35 क्विंटल. कमीत कमी दर मिळाला 700 रुपये. जास्तीत जास्त दर मिळाला 1100 रुपये. सर्वसाधारण दर राहिला 900 रुपये. पुढील बाजार समिती पुणे मोशीमध्ये एकूण आवक आली 562 क्विंटल. कमीत कमी दर मिळाला 300 रुपये. जास्तीत जास्त दर मिळाला 1200 रुपये. सर्वसाधारण दर राहिला 750 रुपये. पुढील बाजार समिती संगमनेरमध्ये एकूण आवक आली 5220 क्विंटल. कमीत कमी दर मिळाला 100 रुपये. जास्तीत जास्त दर मिळाला 1375 रुपये. सर्वसाधारण दर राहिला 738 रुपये. पुढील बाजार समिती सिन्नरमध्ये एकूण आवक आली 138 क्विंटल. कमीत कमी दर मिळाला 200 रुपये. जास्तीत जास्त दर मिळाला 1160 रुपये. सर्वसाधारण दर राहिला 800 रुपये. पुढील बाजार समिती कोपरगावमध्ये एकूण आवक आली 2192 क्विंटल. कमीत कमी दर मिळाला 300 रुपये. जास्तीत जास्त दर मिळाला 1100 रुपये. सर्वसाधारण दर राहिला 1000 रुपये. पुढील बाजार समिती कोपरगावमध्ये एकूण आवक आली 1792 क्विंटल. कमीत कमी दर मिळाला 400 रुपये. जास्तीत जास्त दर मिळाला 1175. सर्वसाधारण दर राहिला 960 रुपये. पुढील बाजार समिती नाशिकमध्ये एकूण आवक आली 4345 क्विंटल. कमीत कमी दर मिळाला 275 रुपये. जास्तीत जास्त दर मिळाला 1251 रुपये. सर्वसाधारण दर राहिला 750 रुपये. पुढील बाजार समिती लासलगावमध्ये एकूण आवक आली 14236 क्विंटल. कमीत कमी बाजार भाव मिळाला 500 रुपये. जास्तीत जास्त बाजार भाव मिळाला 1631 रुपये. सर्वसाधारण दर राहिला 1150. पुढील बाजार समिती आहे निफाडमध्ये एकूण आवक आली 3000 क्विंटल. कमीत कमी बाजार भाव राहिला 500 रुपये. जास्तीत जास्त मिळाले 1316 रुपये. सर्वसाधारण दर राहिला 1100 रुपये. पुढील बाजार समिती आहे विंचूरमध्ये आवक आली 5000 क्विंटल. कमीत कमी दर मिळाला 500 रुपये. जास्तीत जास्त दर मिळाला 1550. सर्वसाधारण दर राहिला 1150. पुढील बाजार समिती मुंगसेमध्ये एकूण आवक आली 13500 क्विंटल. कमीत कमी दर मिळाला 150 रुपये. जास्तीत जास्त दर मिळाला 1403 रुपये. सर्वसाधारण दर राहिला 840 रुपये. पुढील बाजार समिती येवला आंदरसूलमध्ये एकूण आवक आली 3000 क्विंटल. कमीत कमी दर मिळाला 200 रुपये. जास्तीत जास्त दर मिळाला 1525 रुपये. सर्वसाधारण दर राहिला 950 रुपये. पुढील बाजार समिती आहे कळवणमध्ये एकूण आवक आली 15750. कमीत कमी दर मिळाला 300 रुपये. जास्तीत जास्त दर मिळाला 1605 रुपये. सर्वसाधारण दर राहिला 1000 रुपये. पुढील बाजार समिती आहे चांदवडमध्ये एकूण आवक आली 10000. कमीत कमी दर मिळाला 326 रुपये. जास्तीत जास्त दर मिळाला 1400 रुपये. सर्वसाधारण दर राहिला 800 रुपये.
पुढील बाजार समिती आहे मनमाड. मनमाडमध्ये एकूण आवक आली 2000 क्विंटल, कमीत कमी दर मिळाला 200 रुपये, जास्तीत जास्त दर मिळाला 1350, सर्वसाधारण दर राहिला 1100 रुपये. पुढील बाजार समिती आहे चाळीसगाव. चाळीसगावमध्ये एकूण आवक आली 1600 क्विंटल, कमीत कमी दर मिळाला 500 रुपये, जास्तीत जास्त दर मिळाला 1061 रुपये, सर्वसाधारण दर राहिला 800 रुपये. पुढील बाजार समिती आहे कोल्हापूर. कोल्हापूरमध्ये आवक झाली 4336 क्विंटल, कमीत कमी दर मिळाला 500 रुपये, जास्तीत जास्त दर मिळाला 1700 रुपये, सर्वसाधारण दर राहिला 1000 रुपये. पुढील बाजार समिती आहे अकोला. अकोल्यात एकूण आवक आली 387 क्विंटल, कमीत कमी दर मिळाला 500, जास्तीत जास्त 1400 रुपये आणि सर्वसाधारण दर राहिला 1000 रुपये. पुढील बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर. एकूण आवक आली 2192 क्विंटल, कमीत कमी दर मिळाला 400 रुपये, जास्तीत जास्त 1200, सर्वसाधारण दर राहिला 800 रुपये. पुढील बाजार समिती आहे चंद्रपूर कचवड. एकूण आवक 870, कमीत कमी भाव मिळाला 1100 रुपये, जास्तीत जास्त 1500 रुपये, सर्वसाधारण राहिला 1350 रुपये. पुढील बाजार समिती मुंबई. मुंबईत एकूण आवक आली 9848, कमीत कमी भाव मिळाला 700 रुपये, जास्तीत जास्त 1500, सर्वसाधारण राहिले 1100 रुपये. पुढील बाजार समिती दौंड केडगाव. एकूण आवक 1935 क्विंटल, कमीत कमी दर 100 रुपये, जास्तीत जास्त 1400, सर्वसाधारण दर राहिला 1100. पुढील बाजार समिती सातारा. साताऱ्यात एकूण आवक 293 क्विंटल, कमीत कमी दर मिळाला 500 रुपये, जास्तीत जास्त 1400, सर्वसाधारण दर राहिला 1000 रुपये. पुढील बाजार समिती कराड. कराडमध्ये एकूण आवक 198 क्विंटल, कमीत कमी दर मिळाला 1000, जास्तीत जास्त 1400 रुपये, सर्वसाधारण दर राहिला 1400 रुपये. पुढील बाजार समिती फलटण. फलटणमध्ये एकूण आवक आली 1396 क्विंटल, कमीत कमी दर मिळाला 200 रुपये, जास्तीत जास्त दर मिळाला 1425, सर्वसाधारण दर राहिला 800 रुपये. पुढील बाजार समिती सोलापूर. सोलापूरमध्ये एकूण आवक आली 12404, कमीत कमी दर मिळाला 100 रुपये, जास्तीत जास्त दर मिळाले 1500, सर्वसाधारण दर राहिला 800 रुपये. पुढील बाजार समिती आहे नागपूर. नागपूरमध्ये एकूण आवक आली 1260, कमीत कमी दर मिळाला 800 रुपये, जास्तीत जास्त 1400, सर्वसाधारण दर राहिला 1250 रुपये. पुढील बाजार समिती आहे हिंगणा. हिंगणात एकूण आवक आली 2 क्विंटल, कमीत कमी दर मिळाला 1500 रुपये, जास्तीत जास्त 2000 रुपये, सर्वसाधारण दर राहिला 1750 रुपये. पुढील बाजार समिती आहे अमरावती. अमरावतीत एकूण आवक आली 508 क्विंटल, सर्वसाधारण कमीत कमी दर मिळाला 600, जास्तीत जास्त 1200 रुपये आणि सर्वसाधारण दर राहिला 900 रुपये. पुढील बाजार समिती आहे सांगली. सांगलीत एकूण आवक आली 2059 क्विंटल, कमीत कमी दर 500 रुपये, जास्तीत जास्त दर 1500 रुपये, सर्वसाधारण दर राहिला 1000 रुपये. पुढील बाजार समिती इस्लामपूर. इस्लामपूरमध्ये एकूण आवक आली 50 क्विंटल, कमीत कमी दर मिळाला 800 रुपये, जास्तीत जास्त दर मिळाला 2000 रुपये, सर्वसाधारण दर राहिला 1400 रुपये. पुढील बाजार समिती आहे कामठी. कामठीत एकूण आवक आली 4 क्विंटल, कमीत कमी दर मिळाला 1100 रुपये, जास्तीत जास्त दर मिळाला 1500 रुपये, सर्वसाधारण दर राहिला 1300 रुपये. पुढील बाजार समिती आहे कल्याण. कल्याणमध्ये एकूण आवक आली 3 क्विंटल, कमीत कमी दर भेटला 1400 रुपये, जास्तीत जास्त दर मिळाला 1500 रुपये, सर्वसाधारण दर राहिला 1450 रुपये. पुढील बाजार समिती नागपूर. नागपूरमध्ये एकूण आवक आली 1260, कमीत कमी दर मिळाला 600, जास्तीत जास्त 1200, सर्वसाधारण दर राहिला 1050. पुढील बाजार समिती पिंपळगाव बसवत. एकूण आवक आली 32500, कमीत कमी रेट मिळाला 450 रुपये, जास्तीत जास्त 1927 रुपये, सर्वसाधारण दर राहिला 1100 रुपये. पुढील बाजार समिती आहे सायखेडा. सायखेडात एकूण आवक आली 2725, कमीत कमी बाजारभाव भेटला 500 रुपये, जास्तीत जास्त भेटला 1149 रुपये, सर्वसाधारण राहिला 930 रुपये. पुढील बाजार समिती आहे साक्री. साक्रीत एकूण आवक आली 16050 क्विंटल, कमीत कमी दर भेटला 900 रुपये, जास्तीत जास्त 1100 रुपये, सर्वसाधारण राहिला 1000 रुपये. पुढील बाजार समिती आहे भुसावळ. भुसावळमध्ये एकूण आवक आली 88 क्विंटल, कमीत कमी दर भेटला 800 रुपये, जास्तीत जास्त दर भेटला 1200 रुपये, सर्वसाधारण दर राहिला 1000 रुपये.
पुढील बाजार समिती आहे दिंडोरी. दिंडोरीत एकूण अवकाली 1151, कमीत कमी दर भेटला 700 रुपये, जास्तीत जास्त भेटलं 1375 रुपये, सर्वसाधारण दर राहिला 1050 रुपये. पुढील बाजार समिती आहे गंगापूर. गंगापूरमध्ये एकूण अवकाली 1346 क्विंटल, कमीत कमी दर भेटला 230 रुपये, जास्तीत जास्त दर भेटला 1305 रुपये, सर्वसाधारण दर राहिला 910 रुपये. पुढील बाजार समिती आहे रामटेक. रामटेकमध्ये एकूण अवकाली 12, कमीत कमी दर भेटला 1000 रुपये, जास्तीत जास्त 1400 रुपये, सर्वसाधारण दर राहिला 1200 रुपये. पुढील बाजार समिती आहे नामपूर. नामपूरमध्ये एकूण आले आवक 9000 क्विंटल, कमीत कमी दर भेटला 100 रुपये, जास्तीत जास्त दर भेटला 1350 रुपये, सर्वसाधारण दर राहिला 900 रुपये. पुढील बाजार समिती आहे कर्जत. एकूण अवकाली 12000 क्विंटल, कमीत कमी दर भेटला 200 रुपये, जास्तीत जास्त दर भेटला 1500 रुपये, सर्वसाधारण दर राहिला 1050.